नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सशस्त्र सेना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी 18 मेला या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा केलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने म्हणजेच IITने अबुधाबी UAE या ठिकाणी आपले कॅम्पस सुरू केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली. बरोबर. तर IIT दिल्लीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने अबुधाबी UAE या ठिकाणी त्यांचं पहिलं या ठिकाणी कॅम्पस सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सुरुवातीलाच आपण काय करूया, मग वेगवेगळ्या IITच्या रिलेटेड संबंधित ज्या काही न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. रिलायन्स जिओ आणि IIT बॉम्बे भारत GPT लॉन्च करण्यासाठी एकमेकांसोबत सहकार्य त्यांनी या ठिकाणी दर्शवलेलं आहे. एरोस्पेस शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एअरबसने IIT कानपूरसोबत या ठिकाणी करार केलेला आहे. IIT कानपूरने ICICI बँकेसोबत स्टार्टअप इनोव्हेशनला चालना देण्यासाठी भागीदारी केलेली आहे. IIT गुवाहाटीने चहा कारखान्याच्या कचऱ्यापासून औषधी आणि खाद्यपदार्थ तयार केलेले आहेत. IIT जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी चांगल्या हवेच्या गुणवत्तेसाठी CODE नावाचं उपकरण डिव्हाइस विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर लिहून घ्या. भारत आणि टांझानिया दरम्यान IIT मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे. आणि भारत आणि अबुधाबी आपण नुकतंच पाहिलं IIT दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला होता. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% हा प्रश्न विचारला जाणार. स्टार मार्क करून ठेवू शकता. नुकतेच कोणत्या देशाच्या अध्यक्षांची हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इराण देशाचे जे काही अध्यक्ष होते, प्रेसिडेंट होतं, हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी आपण न्यूज पाहिली होती. चाबहार पोर्ट संदर्भात ही न्यूज होती, ज्याच्यासोबत या ठिकाणी आपण 10 वर्षासाठी हे बंदर, हे पोर्ट आपण लीजवरती घेतलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता हे जे काही क्रॅश झालेलं आहे याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की हेलिकॉप्टर 63 वर्षीय राष्ट्राध्यक्ष जे काही रायसी आहे असं त्यांचं नाव आहे आणि परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान यांना घेऊन जात होतं. म्हणजेच या ठिकाणी या हेलिकॉप्टरमध्ये जे काही इराण आहे, इराण देशाचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत आणि सध्याचे जे काही वर्तमानमधील या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष होते, या दोघांचंही या ठिकाणी त्याच्यामध्ये निधन झालेलं आहे. इराणचे पहिले उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर असं त्यांचं नाव आहे. ते आता या ठिकाणी कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळणार आहेत. याच्यानंतर 16 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी इलेक्शन सुद्धा होणार आहेत. आणि लेटेस्ट न्यूज पाहायची म्हटलं तर भारताने चाबहार बंदर विकसित आणि चालवण्यासाठी इराण बरोबर 10 वर्षाच्या करारावरती स्वाक्षरी देखील केलेली होती. या रिसेंट गोष्टी आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये इराणमधील अत्यंत महत्त्वाचे 2 व्यक्ती, एक राष्ट्राध्यक्ष आणि दुसरे परराष्ट्र मंत्री. राष्ट्राध्यक्षांचं नाव काय आहे तर या ठिकाणी लिहून घ्या. त्यांचं नाव आहे रायसी आणि या ठिकाणी जे काही परराष्ट्र मंत्री होते त्यांचं नाव काय आहे? हुसेन अमीर अब्दुल्लाहियान असं त्यांचं नाव आहे. दोघांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. ठीक आहे. इराण कुठे येतो तर आशियातील एक देश आहे. या देशाची राजधानी आहे तेहरान. सर्वोच्च नेता, सुप्रीम लीडरचं नाव आहे अली खामेनी. अधिकृत भाषा त्या ठिकाणी वापरली जाते पर्शियन आणि चलन वापरलं जातं इराणी रियाल. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने म्हणजेच IFCने ग्रामीण भागातील महिलांना सूक्ष्म कर्ज देण्यासाठी म्हणजे छोटे छोटे या ठिकाणी कर्ज देण्यासाठी
500 दशलक्ष डॉलर कर्ज कोणत्या बँकेला दिलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, HDFC बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या NBFC कंपन्या असतात, जसं की बजाज फायनान्स आहे, बरोबर, त्यासारख्या कंपन्यांच्या विपरीत जे जास्त दर आकारतात, कशासाठी तर छोट्या छोट्या लोनला सुद्धा जे काही कर्ज आहे त्याला या ठिकाणी हायर इंटरेस्ट ऑफ रेट ते लावतात. त्याच्यासारखंच या ठिकाणी आता HDFC बँक काय करणार आहे, CASA ठेवींमधून कमी किमतीच्या निधीमध्ये प्रवेश केल्यामुळे स्वस्त कर्ज या ठिकाणी देण्यासाठी ते काय होणार आहे, सक्षम होणार आहे. CASA म्हणजे काय, सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट, करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट असा हा रेशो असतो. तर पर्याय क्रमांक बी, HDFC बँकेला या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने $500 डॉलरचं जे काही दशलक्षाचं जे काही कर्ज आहे ते दिलेलं आहे. कशासाठी तर ग्रामीण भागातील महिलांना सूक्ष्म कर्ज देण्यासाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. फोर्ब्स यांच्या यादीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोणता बनलेला आहे? तर प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्रिस्टियानो रोनाल्डो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रोनाल्डो हे या ठिकाणी पहिला खेळाडू बनलेला आहे जगामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये 1 नंबरला आहे. जवळपास या ठिकाणी 1 मे 2023 ते 1 मे 2024 या पूर्ण वर्षभरामध्ये 260 मिलियन या ठिकाणी USD डॉलर एवढं या ठिकाणी त्यांची काय झालेली आहे, कमाई झालेली आहे. 2 नंबरला आहे जॉन रहम, 3 नंबरला आहे लिओनेल मेस्सी आणि 4 नंबरला आहे लेब्रॉन जेम्स असं त्यांचं नाव आहे. फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता यांची ही जी काही कमाई आहे 1 मे 2023 ते 1 मे 2024च्या दरम्यानची आहे. रँकिंगमध्ये पाहिलं तर 1 नंबरला आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, सॉकर खेळाशी संबंधित आहे, $260 मिलियन एवढे या ठिकाणी त्यांची टोटल अर्निंग झालेली आहे. 2 नंबरला आहे जॉन रहम जे की गोल्फ या खेळाशी संदर्भात आहेत, $218 मिलियन USD आणि 3 नंबरला आहेत लिओनेल मेस्सी जे की सॉकर खेळाशी संबंधित आहेत, $135 मिलियन USD त्यांची टोटल अर्निंग झालेली आहे फायनान्शियल इयर 1 मे 2023 ते 1 मे 2024च्या दरम्यान. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या IIT मधील शास्त्रज्ञांनी पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेमध्ये रूपांतर करण्यासाठी मशीन विकसित केलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIT रुर्की हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर IIT रुर्कीने या ठिकाणी त्या IIT मधील शास्त्रज्ञांनी पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेमध्ये रूपांतर करण्यासाठी मशीन विकसित केलेली आहे. 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पाईन सुयांचे शाश्वत उपजीविकेमध्ये रूपांतर करणारी मशीन IIT रुर्की येथील शास्त्रज्ञांनी विकसित केलेली आहे. या मशीनमुळे जंगलातील आग कमी होण्यासही या ठिकाणी मदत होणार आहे. पाईन सुयाला सामान्यतः पिरूल असे म्हटलं जातं. ते उत्तराखंडमधील जंगलातील आगीचे प्राथमिक उत्प्रेरक आहे. सुमारे 12 वर्षापूर्वी यंत्राचा विकास सुरू करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झाली होती. 2019 मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने यासाठी एक प्रकल्प या ठिकाणी प्रदान केलेला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. WHOने जपानी औषध निर्माता टाकेडा फार्मास्युटिकल्सने बनवलेल्या TAK-003 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टिंबटिंबची दुसरी लस पूर्व पात्र या ठिकाणी ठरवलेली आहे, म्हणजेच प्री अप्रूव्ह या ठिकाणी केलेली आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डेंगू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर डेंगूची दुसरी लस या ठिकाणी प्री अप्रूव्ह केलेली आहे. कोणी? WHOने. ठीक आहे, या ठिकाणी WHO बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 7 एप्रिल 1948 झाली. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहे टेड्रोस ॲधॅनॉम, उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन, मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत 194. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. भारतीय लष्कराने टिंबटिंब उंचीवर जगातील सर्वात उंच जे काही टँक्स असतात, मिलिटरी टँक्स, रणगाडा दुरुस्ती सुविधा उभारलेले आहेत. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 14,500 फुटा एवढ्या उंचीवर या ठिकाणी असलेले जगातील सर्वात उंच टँक रिपेअरिंग फॅसिलिटी सुरू केलेली आहे. कोणी? भारतीय लष्कराने. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारतीय लष्कराने न्योमा येथे चीन सीमेजवळ 2 चिलखती वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती सुविधा उभारलेल्या आहेत. या सुविधांमुळे खडबडीत भूभाग आणि आव्हानात्मक हवामानातही या ठिकाणी लढाऊ ताफा कार्यरत राहतील आणि नवीन सुविधा टाक्या म्हणजेच या ठिकाणी हे जे काही रणगाड्या आहेत ते आणि पायदळ लढाऊ वाहनांच्या सुधारित सेवा क्षमता आणि मिशन विश्वासार्हतेला या ठिकाणी प्रोत्साहन सुद्धा देणार येणार आहे या ठिकाणी सुविधेच्या माध्यमातून. इंडियन आर्मी, भारतीय आर्मी बद्दल लगेच चर्चा करूया. भारतीय
भारतीय सैन्य कमांडर इन चीफ आहेत भारताचे राष्ट्रपती कोण आहेत सध्या, तर द्रौपदी मुर्मू. कितव्या क्रमांकाचे आहेत, 15व्या क्रमांकाचे. या ठिकाणी पहिले CDS कोण होते, तर माननीय बिपिनजी रावत. या ठिकाणी दुसरे CDS कोण आहेत, तर लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण. सेना प्रमुख आहेत जनरल मनोज पांडे आणि सेना उपप्रमुख आहेत MV सुचेंद्र कुमार. इंडियन आर्मी डे, आर्मी दिवस कधी असतो, दरवर्षी 15 जानेवारीला. पुढचा प्रश्न क्रमांक 8. दहशतवाद विरोधी दिवस म्हणजेच अँटी टेररिस्ट डे आपण केव्हा साजरा करत असतो. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा करतो. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या मंत्रालयाने 16 मे 2024 रोजी स्वच्छता आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छता पखवाडा सुरू केलेला आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय यांनी या ठिकाणी 16 मे 2024 रोजी स्वच्छता आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छता पखवाडा सुरू केलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे एक स्वच्छता पखवाडा सुरू करून स्वच्छता आणि पर्यावरणीय टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे आणि हे जे काही कॅबिनेट मंत्री आहेत पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालयाचं त्यांचं नाव आहे G. किशन रेड्डी. ही सर्व गोष्ट मला साईडला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. क्रोएशिया नावाचे एक देश आहे, त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून परत एकदा कोणाची निवड झालेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. आंद्रेज प्लेकोविक असं त्यांचं नाव आहे. 3ऱ्यांदा या ठिकाणी ते प्राईम मिनिस्टर म्हणून निवडण्यात आलेले आहेत. 2016 पासून तेच या ठिकाणी पंतप्रधान पदाचा या ठिकाणी कारभार सांभाळत आहेत. सध्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत क्रोएशिया देशाचे जोरान मिलनोविक. आणि लेटेस्ट न्यूज जर पाहायची म्हटलं तर लिहून घ्या, युरो चलनाला मान्यता देणारा 20वा देश बनलेला आहे. कोण? क्रोएशिया नावाचा. आणि त्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेत आंद्रेज प्लेकोविक असं त्यांचं नाव आहे. लगेच काय करूया मग 2024 मध्ये हे जे काही नवनवीन पंतप्रधान झालेले आहेत वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज, युक्रेनचे आहेत डेनिज शमिहल, रशियाचे आहेत मिखाईल मिशुस्टिन, नेपाळचे आहेत पुष्पकमल दहल, कझाकस्तानचे आहेत ओल्जास बेक्टेनोव, कुवेतचे आहेत अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह, सिंगापूरचे आहेत लॉरेन्स वोग, लक्झेंबर्गचे आहेत ल्यूक फ्रिडेन, न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लक्झम, पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क, फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल, येमेनचे आहेत अहमद अवाद बिन मुबारक, आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस, आईसलँडचे आहेत बजरानी बेनेडिक्टस आणि क्रोएशियाचे आहेत आंद्रेज प्लेकोविक. पुढचा प्रश्न क्रमांक 11. गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतिशील मार्ग या विषयावरती 2 दिवसीय परिषद कोठे संपन्न झालेली आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. गुवाहाटी आसाम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही 2 दिवसीय शिखर परिषद होती कशाच्या बाबतीमध्ये तर गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतिशील मार्ग या विषयावरती 2 दिवसीय जे काही समिट होती परिषद होती ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जाता जाता आसामबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 1947ला. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा, मानस, डिब्रू सैखवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक शेवटचा 12व्या नंबरचा. विप्रो कंपनीचे नवीन COO म्हणजेच चीफ
ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संजीव जैन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विप्रोचे या ठिकाणी नवीन COO म्हणून म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. विप्रो ज्या कंपनीची स्थापना झाली 29 डिसेंबर 1945ला, मुख्यालय आहे बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी. वर्तमानमधील चेअरमॅन आहेत रिषद प्रेमजी आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत श्रीनिवास पल्लिया. सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, TCSने ग्लोबल AI सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनावरण कोणत्या देशामध्ये केलेले आहे? भारत, फ्रान्स, रशिया की जपान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.